अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीबद्दलच्या या 9 गोष्टी तुम्हाला नक्कीच माहीत नसतील। श्री योगेश्वरी देवीचे हे स्थान महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक अर्धपीठ मानले जाते, ज्यामुळे ते एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। पौराणिक कथेनुसार देवीने याच ठिकाणी अत्याचारी दंतासूर राक्षसाचा वध केला होता, म्हणून तिला दंतासूर मर्दिनी असेही म्हणतात। राक्षसाचा वध झाल्यावर देवीने आंब्याच्या झाडाखाली विसावा घेतला, त्यावरून या नगरीला अंबेजोगाई हे नाव मिळाले। योगेश्वरी माता ही विशेषतः कोकणस्थ चित्पावन ब्राह्मणांची कुलस्वामिनी असल्याने कोकणातून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात। मंदिराची रचना अतिशय सुंदर हेमाडपंथी शैलीची असून ती यादवकालीन कलेची झलक दाखवते। एका लोकप्रिय आख्यायिकेनुसार परळीच्या वैद्यनाथांशी होणारा विवाह टळल्याने देवी कुमारिका देवी म्हणून कायम राहिली। मराठी भाषेतील पहिले कवी आद्यकवी मुकुंदराज आणि संत कवी दासोपंत या साहित्यिकांची समाधी याच नगरीत असल्याने तिला सांस्कृतिक वारसा लाभला आहे। हे प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर अंबाजोगाई शहरातून वाहणाऱ्या जयंती नदीच्या सुंदर तीरावर वसलेले आहे। योग साधनेमध्ये श्रेष्ठ असलेल्या देवीला योगेश्वरी, योगिनींची ईश्वर असे म्हणतात, ज्यामुळे हे स्थान योग मार्गासाठी महत्त्वाचे आहे। अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीबद्दल यापैकी किती गोष्टी तुम्हाला माहिती होत्या हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।